प्रहार दिव्यांग क्रांती व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या पायथ्याशी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ग्राम पाचाड येथे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अन्नत्याग आंदोलन प्रारंभ। संपूर्ण राज्यातून हजारो शेतकरी, दिव्यांग बंधू भगिनी व प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित। झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी व शासनाच्या धोरणाने शहीद झालेल्या शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी बच्चू कडू यांचे 3 दिवसीय अन्नत्याग आंदोलन। स्वराज्याच्या राजधानीवरून राज्याच्या राजधानीला इशारा। हे आंदोलन केवळ सुरुवात आहे। जर आताही या निद्रिस्त सरकारला जाग आली नाही आणि शेतकरी व दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर येणाऱ्या मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला गनिमी काव्याने प्रचंड मोठा आंदोलन करून सरकारला मोठा झटका देणार असे बच्चू कडू यांनी सांगितले। असा इशारा बच्चू कडू यांनी दिला। रखरखत्या उन्हात हजारो शेतकरी व दिव्यांग न डगमगता ठाण मांडून बसले आहेत। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, दिव्यांग बंधू भगिनींना कर्जमाफी देण्यात यावी, दिव्यांगांना दरमहा 6,000 मानधन देण्यात यावं, बजेटचे 5% निधी देण्यात यावा, प्रत्येक दिव्यांगाला स्वतःच्या हक्काचं घर मिळावं, प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन निर्माण करण्यात यावं, स्वयंरोजगारासाठी स्टॉल देण्यात यावे आदी मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हजारो दिव्यांग बंधू भगिनी या अन्नत्याग आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत। यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना बच्चू कडू यांनी केंद्र व राज्य सरकारवर कडाडून टीका केली। धर्म, भाषा, रंग यांची लढाई न लढता माणुसकीची लढाई लढण्याचा आपला निर्धार व्यक्त केला। जेवढी माणसे औरंग्याने मारली नाही त्यापेक्षा जास्त शेतकरी सरकारच्या धोरणानं मारले गेले ही महाराष्ट्राची शोकांतिका असून आता सरकारला स्वस्थ बसू देणार नाही असा इशारा यावेळी बच्चू कडूंनी दिला। हे आंदोलन 3 दिवस चालणार असून 23 तारखेला रक्तदानाने याचा समारोप होणार आहे। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र अभियान प्रमुख महेश बडे, संयोजक सचिन साळुंखे, प्रहार अपंग क्रांतीचे ओंकार साळुंखे, प्रहार अपंग क्रांतीचे महाराष्ट्र सचिव सुरेश मोळक, राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव, रायगड जिल्हाध्यक्ष सुनील गणबोडे, महाराष्ट्र संपर्क प्रमुख रामदास खोत, सांगली जिल्हा रुग्णसेवक बंटी नागरे पाटील आदींनी परिश्रम घेतले। यावेळी या आंदोलनात अमरावती जिल्ह्याच्या वतीने प्रदेश प्रवक्ते जितू दुधाने, प्रवक्ते घनश्याम पेठे, महानगर प्रमुख बंटीराम टेके, बेलोरा ग्रामपंचायत उपसरपंच अतुल सिंगम, प्रहार सेवक अरुण शेळके, विक्रम जाधव, कुणाल खंडारे, राहुल मापले यांनी सहभाग घेतला। हे आंदोलन उद्याच्या परिवर्तनाची नांदी असल्याचं मत उपस्थित दिव्यांग बंधू भगिनींनी व्यक्त करून आपण कुठल्याही परिस्थितीत कायमचे उभे राहण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला।